तर गाईस रात्रीचे किती वाजले? 1 वाजला. भाईचा स्किन केअर मुझे काला क्यों बनाया? जे की याला पहिले लावलेलं बघा. ही वाव फर्स्ट टाइम लावलं ना तुने? फर्स्ट टाइम स्किन केअर करतोय भाई ट्रिपला जायच्या आधी. काय माहिती त्याला कुठली कोंबडी नेणं भेटणार आहे. कोंबडी देणार नाही. हा बघा आमचा कोंबड्या कवीच. नाही नाही हे जरुरी आहे. व्हॅनिला आहे तो बॉर्बन बीच आहे ना ऑरिओ. अरे काळ्या डुपश्या इथं बघ. वा 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 गाईस, तसंच आमचा डे 1 चालू झालेला आहे ट्रॅव्हलिंगचा. नारळ वगैरे आता पुढे चालू. 2 कार बुक केल्यात आम्ही. हा काय आलं रे विरू? लवकरच आता 12:30ची ट्रेन आहे वाटतं. भेटूच तुम्हाला लवकर. फोडायचं बोलतो कोणाला? टाईप फोड म्हणजे कसं जोरात फुटला पाहिजे. पण नको लोकांच्या दाराविरात उडेल काय. हे विठ्ठल तू नीट फोड आधी, तुला आधीच सांगतोय. हा हे पप्पी घेऊ नको नारळाची. हा बंगाली बाबू टप्पा. तर गाईस तसंच आपली सुरुवात चालू झाली. विठ्ठलने एक नारळ फोडला आणि एक राहुलने. बेंगोली साईडला ठेव, चल पायाखाली येऊन नको देऊ. चालू झालंय आता ट्रॅव्हलिंग. हसतोय. चालू झालं ट्रॅव्हलिंग चालू झालं. हा मम्माच बॉय आला आमच्या सोबत. उलट्या बिलट्या होत्या पहिलेच खिडकीत बसलाय. आणि आमचा सुदीप ढोल्या पुढे बसलाय. आता मेन माणूस आहे. साहिल पुढे गेलाय. बघू आता त्याला भेटतो. बँड्राला तो डायरेक्ट ऑटो करून गेलाय. आम्ही इथे 7 किती टोटल. अजून एक जण कॅन्सल झालाय दादूस करून फायनान्शियल इश्यूमुळे. पण आम्ही आता बघू पुढे जाऊन खूप मस्ती वगैरे कर, फोटोज वगैरे थोडे करू. तर मित्रांनो तसंच आता बँड्रा टर्मिनलला आपण आलेलो आहे. अजून काका ते लोक आले नाहीत. आम्ही पुढे आले. आता बघू साहिलला भेटतो आम्ही स्टेशन. तर काय जाता निघतो बघू. साहिलला भेटतो पुढे. हे चल लवकर जा. कोण? हे पण आले वाटतं काहीच. लेलेत बरमुड्यावर तडका तडका. कोच आ गए, कोच आ गए. लेन्स का दबांग. जी आपली पब्लिक आहे. हो विठ्ठल प्रोफेशनल. माय गॉड काय कृष्णा दिसतोय यार. काय जी आपली पब्लिक आहे. हो माय गॉड विठ्ठल बघा. गावाची बॅग आणत होता विमलवाली, पण त्याला मिनी ही बॅग घ्यायला लावली. नाहीतर भाई भाजीपाला झाला असता ट्रिपचा अख्खा. बघू साहिलला भेटलं. मी तुम्हाला भेटतोच लवकरात टानाटान. भाई आपल्या भावाने बघा आपली सुविधा केलेली आहे. भाई सगळे नाते सगळे बघू दे. भाई आपला मेन माणूस आहे हा भाई, आमचा भाई. हा भाई फुल अरेंजमेंट करून दिली बॅगची. ते बॅग पडल. बघू आता 6 नंबर प्लॅटफॉर्मवर चाललं. चला लेट झालाय. पुढे भेटतो टक ना. बॅग आपली चालली आहे. बघा काय जरा रडतोय 1200 रुपयासाठी. बॅग सेटलमेंट करतोय. थोडा आता अरेंज करून बसतो सगळ्यांसोबत. ए चल ना काम कर ना. नुसतं तुला काय फोटो काढायला आणलंय का तो? ट्रिप चालू नाही का रदडायला लागला तो. फायनली आम्ही ट्रेनमध्ये अरेंजमेंट वगैरे बॅगची केली आहे. आता कोणच नाही सध्या तर आपला ग्रुप आहे. पब्लिक सगळे बसले टाइमपास करतात. तर गाईज बघू आता याच्यामध्ये 31 आवर्स आम्हाला जाणार आहे टोटल. तर बघू आता कधी पोहोचतो आणि कधी काय होतं. तसं बघा ट्रेनमधले सर्व मुवमेंट तुम्हाला दाखवतो. फुल मीटिंग झाली काय पेमेंटची. गाईज भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. आता थोडं बसलो, थोडं खूप थकलं. बॅगा वगैरे उचलल्या त्यानंतर भेटतो. वा वा कुछ तो बडा प्लॅन आहे भाई. खोके कुठे आहेत? खोके कुठे आहेत? खोके किधर आहे? हाय विठ्ठल. हॅलो शुलुलुलु. बिझी झाले आपल्या ह्याच्यात. हा तू काय चॉकलेटवाला आम्हाला विचारू नको. कर सोड आहे बघा गाईस. इथं बघा सिनेमॅटिक शॉट घेतोय साहिल. बाकी सगळे मीटिंग घेतात. जाम ऊन येतं काय भेटत नाही. आता बघू किती वेळात आम्ही पोचतो काय. कारण की ते जाम ऊन पण लागते. वरती बसलो. काश एसी ट्रेन केली असते ते परवडलं असतं. 3rd टायरमध्ये फुल बोर झालं. बघू कंटेंट काहीतरी काढू.
काही 7:30 वाजलेत आता. झोपलो वगैरे होतो सर्वजण. तुम्ही नाही झोपले? तुम्ही नाही मधल्या याच्यात झोपलेले? पडलं नाही, मी उठवलं, तुम्ही झोपलेले. मँगो ज्यूस आला काय आलं तुला आकडे? मँगो ज्यूस. तर काय बघू आता. जेवण वगैरे ऑर्डर केलं, 10 वाजता येईल. अजून उद्याचा दिवस पण आहे. उद्या किती संध्याकाळी पोहोचणार आपण? उद्या संध्याकाळी पोहोचणार. कधी भाई 38 आवर्सची ट्रॅव्हलिंग आहे. त्याच्यामध्ये बघू आता कसं काय होतं. जाम डोके हेडेक होते, पूर्ण हेडेक होते. आकडे सोनम वांचूक सोबत लपडे करते का? चल सोनम वांचूकची स्पेलिंग बोल. वा 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 वा, काय नजारा आहे. रबर खाल्ला. गाईस हे बघा कशी रिटायला लागली. काय रबर बेकार. वाव रबर. सो गाईस फायनली आता 36 आवर्स झाले काय. 36 पण नाही, सॉरी 30 आवर्स झाले असतील. 11:30 वाजता आम्ही तुम्हाला उतरताना भेटू. आणि प्लीज गाईस, जर स्लीपर बुक करते तर प्लीज येऊ नका तुम्ही, कारण की इथं एवढं गरमी आहे ना, बेकारवाली गरमी. खूप चिडचिड वगैरे होतं. आम्हाला वाटलं इथं पाऊस वगैरे असेल, बट काहीच पावसात नाही. आईला बोललो एवढं थंड वगैरे असेल मस्त इथलं वातावरण, काहीच नाही. सर्व ऊन आहे, कडक ऊन, एकदम कडक. काय बोलतो? एसी बुक करू. जिरली आमची. बाय. पुढं भेटू आता तुम्हाला रात्री संध्याकाळी. आम्ही तुम्हाला उतरल्यावर भेटतो. आत्ताच बघा चेहरा वगैरे धुतलाय. थंड पाणी इथं भेटत होतं, तर 5-6 बॉटल आम्ही भरून वगैरे चेहरा धुतलेला आहे. तर थोडं बरं वाटतंय. नीट दे, जोरात दे जरा. पटापट अमरनाथला, जम्मूला पोचव पटापट. विठ्ठल कंड जिरला काय भाई? कसलं ऊन आहे बेकार. आमची जिरली. जिरली. अरे भाई मी आता ओके झालोय. पंजाबी जिरा खाऊन आमची जिरली. भाई ओजी पंजाबी जिरा, कानाला मिरा. जिराचा भाव आहे. ते दुसरे लोक कुठे एसी मध्ये गेले काय? ते चोरी मारून एसी मध्ये गेले. कुठे चार्जिंग लावला? अरे ते आकाश भाऊचा आयडी घालून गेले काय? स्टेशन मास्टरचा तिकीट घेऊन. कोणाची? त्यांची काढ ना व्हिडिओ. तर मित्रांनो, तसंच आम्ही यांचा पाठलाग करत करत एसी डब्यामध्ये गेलो आणि यांच्याकडे आलो. तर हे लोक आम्हाला बघून घाबरले की हे कसे काय आले इथून. आणि त्याच्यानंतर मग विठ्ठलने मला सांगितल्याच्या नंतर आम्ही यांची मजा घ्यायला लागलो. जोर जोरात वरडायला लागलो. ते बोलते वरडू नका, इथून लांब जावं करून. तरी बी आम्ही यांची मजा घेत राहिलो. मग नंतर सुदीप बोलते की ही सीट कोणाची? तो बोलतो माहित नाही, डायरेक्ट येऊन बसलेलो आहे. मग आम्ही बोललो की आकाशभाऊची आयडी वगैरे घेतली काय? तो बोलतो की नाही, गप्प बसायचं, थोडं वेळ बसू द्या, थंड हवा. तुम्ही पण खा बोलत होते, काय बोलू नका. माँ मुझे काला क्यों बनाया? गोरा बनाती तो तुम मैला हो जाता है। इसलिए सुकून का मजा देखा है इसी में. हमारा विठ्ठल देखो किसके बदौलत मिला? किसके बदौलत मिल रहा? फुकट में आया है. हमारे बदौलत से दो लोग को ही मिल रहा है. 1 2 ये देख ना, भेज रहा था खुद कैसा पटेल जैसे इसका ही सीट है पटेल का. आवाज आवाज करेगा ये बँड गपचूप मध्ये आली आम्ही एका थिएटर एवढे बसले आणि कॅनॉट विठ्ठल इथं बसलाय. विठ्ठल हाय कर. विठ्ठल फायनली 38 आवर्स नंतर प्रॉपर टाइम टू टाइम आपली ट्रेन पोहोचली आणि आपण जम्बू तावीला पोहोचलोय. एसी रूम. आता काही रूम शोधायला लागेल आपल्याला. कोच काय आलं, रूम बीम भेटणार आहे की नाही आपल्याला? सो गाईज आता हे लोक इथलं नेटवर्क गेलं आमचं, तर ते लोक आतमध्ये गेले. साहिल आणि ते 3 जण नेटवर्कमध्ये जरा बघताय कुठला जिओचं घ्यायचं का एअरटेलचं. आम्ही बाहेर थांबलोय रूम वगैरे. आता विचार चालू आहे की हॉटेल रॉय जम्मू घेऊ करून. सो बघू आता. नेटवर्कचा जाम शॉर्ट आहे. काय विठ्ठल, शॉर्ट आहे की नाही? शॉर्ट आहे. बघा त्याला 2 शॉट मध्ये.
जम्मूमध्ये डे 1 चालू झालं आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. आता बघू इथे आम्ही कुठेतरी रूम वगैरे घेऊ आणि तिथं बॅगा वगैरे ठेवल्याच्या नंतर आम्ही छोटे जे बॅग आहेत जे ट्रॅकिंगला पाहिजे त्याच्यामध्ये मेन सामान वगैरे घेऊन आम्ही ट्रॅकिंगला चालू करणार आहे. पब्लिक फुल रेडी झाली. आळशी काका काय आंघोळ नाही केली काय नाही या गाईस बघू आता. हा आता बंगाली पहिला पण आहे. हा बा आंघोळ केली ब्रश केला. खोटं बोलतोय गाईस सगळं फ्रेमसाठी खोटं बोलतोय. वा 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 काय क्यूट दिसतोय यार. हा काहीतरी वेगळा स्टँडर्ड वाटतं थोडं काय क्वालिटी. हे बघा याची जिरली बोलतो हा एवढं वजन घेऊन. तुझी बॅग कुठे आहे. धंदा लागला गाईस सगळे रेडी आहेत. तुम्ही बघू शकतात नावं किती डेंजर इथं. वा चेहरे पे स्माइल. आता किती लवकर आम्ही पोचतो. आता 7 घंट्याची इथून ट्रॅव्हलिंग आहे. गव्हर्नमेंट बस वगैरे आम्ही घेऊ. त्याच्यानंतर मग तिकडं रूम घ्यायला लागेल 1 दिवसासाठी आणि पेलगाम मार्गे जाऊन मग बाल्टाल मार्गे येणार आहे. आतापर्यंत जी न्यूज ऐकली आहे सकाळी 3 ते 7 पर्यंतच गेट ओपन आहे आणि सारखे अपडेट येते कधी कोण काय बोलतं ते कोणावर भरोसा ठेवायचा काय माहिती. बट तिथं जाऊनच आम्हाला समजेल की काय तिथलं वेदर आहे काय कसं काय. तर बघू आले वस्ती. हां असं वेदर असलं ना तर गरम होणार नाही काय. त्याच्यामुळे आता बघू नाश्ता करतो पुढे जातो. हमदम तू मेरा हमदम हरदम तू मेरा माझी या प्रियाला. आंघोळ कर ना एका टी शर्ट नुसतं निळं वासाड आहे. हे बघ बिचारायला बघ किती सामान दिलं बघ. सुलतान क्या हुआ. चिडचिड बस बघू शकता तुम्ही. हे पिक्चर बघितलं मला त्या मुन्नीची आठवण आली. गाईस इथं बेस कॅम्पला आम्ही आलेलो. काय आयडी वगैरे काहीच नाही आणि इथं एवढं ऊन आहे ना प्रचंड ऊन आहे खूप. 35 डिग्रीला असेलच एवढं बेकार ऊन आहे. आता बघू आम्हाला इथे स्टे करायला सत्य आहे आमची जिरली आहे. नाही खरं लय ऊन आहे इथं. बघू आता इथं कधी आम्हाला आयडी कार्ड बनवायचं आहे. परमिट आहे आमच्याकडे. त्यांनी व्हिडिओ बंद करायला लावलेली बट तरी बी आम्ही आमचं चालू ठेवू. तर गाईस आता प्लॅन करत असेल तर प्लीज नका येऊ कारण की इथं खूप गर्दी. इथंच गर्दी आहे तर तिथं किती गर्दी असेल ते विचार करा. सुदीप तर जिंकला आपला. आम्ही आंघोळ केली आहे. आम्हा गाईस तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो किती गर्दी. इथं बेस कॅम्पला आतमध्ये फुल आहे. आयडी कार्डसुद्धा बंद झाले. उद्याचे दिवस पण बंद असेल वाटतं. बघू आमचे मित्र तिथं उन्हात पण उभे. फुल जिरली आहे त्यांची पण. बॅगा घेतल्या वजन ते पण त्यांना भेटत नाही. बोलत्या उगाच घेतल्या बॅगा. थांब काहीतरी भेटलंय का आपल्याला. गाईस आता रूम शोधतोय बघू तुम्हाला भेटतो पुढे. सो गाईस आता तसंच आम्ही काल रूम वगैरे शोधला. आतला इथं वेदर दाखवतो तुम्हाला. काल एवढं कडक ऊन होतं आणि आज बघा काय वाह क्या सीन आहे. पाऊस पडतोय म्हणजे आम्ही चाललोय म्हणजे आमच्यामध्ये कोणतरी नष्टर आहे आम्हाला माहिती कळलंय. ते कळत नाही. हे नाव घेतलं एक प्रकट झाले गाईस. हे बघा आता कोणी आंघोळ नाही केली. सगळे तुम्हाला स्टेटसला दिसतील ना कोणी आंघोळ नसेल केलेली पण फोटो एवढे डेंजर काढतील ना. साऊथ पहिला मी एस्थेटिक बघा. काका तर आमचे ना 3 महिने झाले आंघोळच नाही केली. सुदीप काय आंघोळ फुटबॉल खेळायला आलाय. तर गाईस तसंच आता चाललोय. हिमाचलचा आम्ही प्लॅन बनवलाय कारण की अमरनाथ आणि वैष्णोदेवी बंद आहे. 7 दिवस झाले. 7 दिवस बोलतोय सॉरी 7 दिवस. हां 7 दिवस बंद आहे ती 27 तारखेपर्यंत. तर आम्ही विचार केला की हिमाचलला आम्ही पूर्ण एक्सप्लोर करू. काय बघतोय बोल काय बोलायचं. काय नाही हॅपी जर्नी भाई. हा मेम भेटला एक खडकला. जादू रे बघू रे. कुठले छकुलीने काय मंत्र दिले बघू जरा. तुला काय लिहून दिले. ओम भगा बुगे भगनी भागो धरी. बाबा बघा एव्हिडन्स काल रात्रीचा. काय रे बाबा 2 जण किलोभर हागून आलाय आणि आता पटेली करतोय. आता नाही तर रडत होता. ए खुला दरवाजा नॅचरल आहे. मग आजमोले कमी का ना. रवा शी रे मोमेंट मिस झाला.
तर आता आम्ही फ्रेश होऊन बाहेर आलो आणि आता आपली गाडी पण इथं लागलेली आहे मागच्या साईडला. पाऊस पण पडतो तर तसं आता बघू निघतो. किती वेळ लागला आपल्याला? 8 तास लागणार. आपला भाई बोललाय म्हणजे 8 तास लागणार आहे. जय चंगा. काय चला गाईस तर आता बघू ट्रॅव्हलिंग करायची आहे. भेटू लवकरच. फायनली तर जिथं आम्हाला यायचं होतं तिथं आम्ही पोचलेलो आहे हिमाचलमध्ये. आता डोंगराच्या मध्ये चाय प्यायला आम्ही थांबलेलो आहे. भाई जाम थंडी वाटते. आता जिथं तुम्ही बघू शकता आता इथं हाफ टी शर्ट आणि शॉर्ट्स घातले तुमच्या भावाने. आणि इथे एक एवढा डेंजर व्ह्यू आहे ना गाईस, तुम्हाला दाखवतो, इथूनच दाखवतो काय व्ह्यू आहे. क्रेझी व्ह्यू आहे. आता बघा इथून समोरचा एक व्ह्यू आहे. थांबा मी ड्युअल कॅमेरा करतो 1 मिनिट. गाईस बघू शकतात भाई काय व्ह्यू आहे. आणि थंडी तर बा 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 बेकार बेकार थंडी. आणि एक नंबर आहे भाई. बेकार बेकार मजा येते भाई. अजून तुम्हाला एक दाखवा. अजून एक पुढे थांबा 2 मिनिटं थांबा. हे बघा गाईस बाबा बाबा एकदम क्रेझी व्ह्यू आहे इथला. एक नंबर. मला तर 1 नंबर आवडलं. थंडीमध्ये 1 नंबर आहे. इथून पण तुम्ही बघू शकतात. हे बघा या साईडला रोड वगैरे चालले आहेत सर्व. हा रोडचा रस्ता आहे. शानपणा. हे बघ गाईस कंटेंट काढतोय. सिनेमॅटिक कंटेंट काढतोय. तसंच फायनली आता निघालो तर आता जातो बघू. आईच्या गावात लय मच्छर चावले रे इथं खंडीवर. भाई जाम मच्छर चावले. आता बघू रात्र झाली आहे तर आता इथून मंडीला जाणार आहे. मग त्याच्यानंतर मनाली वगैरे असं स्टेप बाय स्टेप सोलंग व्हॅली इथून पुढं सर्व तुम्हाला आम्ही स्पॉट दाखवू कुठे कुठे जाणार आहे. आणि आता स्टोरी पण लवकरच अपलोड करू इंस्टाग्रामवर. आणि हा व्लॉग पण मी लवकरच एडिट करून टाकाल. जे की सेकंड व्लॉग मी आता चालू करेल त्याच्यामध्ये. बघू आता किती 9 घंटे झाले असतील आम्हाला ट्रॅव्हलिंग करून. तर अजून चालतोच आहे आम्ही. हे सॉरी माय मिस्टेक. कारण की थकलो गाडीत बसू बसू जिरली आमची पण. 9 घंटे झाले. अजून मंडी किती लांब आहे काका? इथे ड्रायव्हरवाले हो. बघू भेटतो पुढे. असं बघू शकतात रूमवर आलोय. मंजुलिकावाला रूम भेटला वाटतं आम्हाला. आणि बाहेरच्या साईडला सर्व नदी वगैरे. वा 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 मंजुलिका विर्या फाटते का? भाई भाई सकाळी या खिडकीतनं तुम्हाला एक क्रेझी व्ह्यू दिसणार आहे काहीच नदीचा. आम्ही इथंच घेतला. ओ बाबा सॉरी सॉरी. थांबा ती बोलते झोपून घ्या. लागली लाईट लागली. गुड मॉर्निंग. तर या हॉटेलला आम्ही बाय बाय करून चाललेलो आहे मनालीला. तसंच फोटोशूट वगैरे आम्ही केलं आहे. आणि आपला 3रा दिवस चालू झाला ट्रॅव्हलिंगचा. गणपती बाप्पा. इथं सर्वजण रेडी होऊन निघाले आहेत मनालीसाठी. आणि आजच्या दिवशी आम्ही मणीकरण कसोल वगैरेला फिरायला जाणार आहेत. तर बघू 1 मिनटं तुम्हाला एक गाईज बघा नैसर्गिक सुंदर प्युअर वाईल्ड नेचर. वा वा तिथे कोण राहत असाल यार. वा वा. आता बघू जेवायला थांबणार आहे कुठंतरी. कारण की जेवलो नाही. रात्री जेवलो आणि रात्री लाईट नव्हते रूममध्ये म्हणून आम्ही शिफ्ट झालो. मग नंतर म्हणून बोललो की ब्लॉग सकाळी चालू करतो. आता बघू किती वेळात पोहोचतो. खाल्ल्या बिल्ल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो डायरेक्ट. आणि चांगले चांगले आम्ही जिथं स्पॉट करू ते तुम्हाला. फायनली इथं गुरुद्वारा साहेब मणीकरणला आलेलो आम्ही. मित्र वगैरे सर्व आलेले आहेत. कुठे गेले रे बाकीचे? सगळीच वाटतं डोक्यावर बांधून जायला लागतं. इथून तुम्हाला अजून चांगलं व्ह्यू दाखवतो पुढे जाऊन पण. सगळीच बघू शकता ते गुरुद्वारा आहे. व्ह्यू तर 1 नंबर आहे. क्रेझी. इथला पण बघा तुम्ही. फायनली बघू शकतात आपण इथं आलोय मणीकरणला. महादेवचे जिथं गरम पाण्याचं कुंड आहे. स्नान करू शकता. इथं तुम्ही मंदिर वगैरे पण आहे. तर मित्रांनो तसं तुम्ही बघू शकता इथं किती गरम पाणी आहे. ते पण 100 डिग्रीला आहे मला असं वाटतं. आणि हे आपलं महादेवचं मंदिर तुम्ही दर्शन करू शकता इथे. आणि आतमध्ये पण आहे महादेवचं मंदिर.
हे बघा नंदी महाराज बाहेर आहे. आणि हा हे भाई एक नंबर आहे. फर्स्ट टाइम एवढा असं मी नाही कुठंतरी हे केलं आहे की बघितलं आहे की एवढं थंड वातावरणामध्ये पण इथे गरम पाणी एवढं. आणि ते पण डिग्रीला की हे गुफा आम्ही ज्या गुफामधनं आलो ना ते पण खूप गरम आहे. आणि खालच्या जे स्टाईल्स वगैरे जे चालायचे एरिया ना तो पण पूर्ण गरम आहे. हे बघा बाकीचे माहीत नाही कुठे गेले. तर मित्रांनो बघा आपले मित्र कसे चणे गरम करता येतं. नॅचरल हॉट वॉटर आहे. नॅचरल गुरुद्वाराचं दर्शन केलं तुम्ही तिथं आतमध्ये भाई कसं वाटतंय कार्तिक? नाही आता सुधीपणी मी करल पण तुम्ही हे काय करते? हे नॅचरल बॉइलिंग वॉटर ते मला पण दिसतंय रे. तू काय प्रसाद भासतोय? येतो. अच्छा मग काय सर संध्याकाळी काय करूया मसाला आणि मीठ टाकून मस्त की संध्याकाळी टाकणं. सो गाईज बघा भाई मला तर खूप सुंदर वाटतंय भाई. मंदिर पहिल्यांदा मी हे सगळं पूर्ण बघितलं मी. असंच आहे ना पूर्ण कुंड वगैरे पण आहे. काहीच बघू शकतात तुम्हाला मगाशी पण मी नाही दाखवलेलं पण असं वाटतं की सारखं बघत राहा. कसं फील होतंय इथं व्हिजिट करून? फुल स्टीम. येस. तिथून जस्ट अपोजिट ते शंकराचं मंदिर कुठलं? ते आपण बघितलं होतं ना. सो गाईस कसं तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. काही मंदिर तर केलेलं आहे खूप मस्त वाटलं भाई एक नंबर. तुम्ही पण आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईस फायनली हे 2 घेतलं मी. आता शॉपिंग करते. पाया पडून झालेलं आहे सर्वांचं. अंगूठी ले रहा है भाई टाइगर. दिखो अंगूठी दिखो भाई. टाइगर हाथ से नहीं निकल रही इनकी. तू काय घेतलं रे? अंगूठी बेकार नको रे. सो गाईस तू काय शॉपिंग केली? सेम. कडा कुठे आहे? नाही तो नाही बोलला. सो गाईस भारी वाटलं दर्शन करून. आता सर्व शॉपिंग करून जातील पुढे जेवतील. अजून एक आहे मंदिर तिथं बघू जातो आम्ही. घ्या भेटू पुढे. गाईस फायनली आता आलो आपण घरी. जिरली. आज काहीतरी ऍक्टिव्हिटी करू काय घरामध्ये. थोडं वैताग आलाय. 2 दिवस झाले नुसतं ट्रॅव्हल झोप. सो काय आता बघू 2 दिवस झाले नुसतं झोपतोय वगैरे किंवा ट्रॅव्हलिंग जास्त झाली आमची. 8-8 10-10 घंट्याची झाली. बाहेर निघालोय. हे आशिक सोनी मावशी व्हिडिओ बघाली. गाईज 5 दिवस झाले एफर्ट टाकते पण काय एफर्ट गाईज बघू शकतात बाहेर. ते तर सर्व होत राहतं बट आपल्या व्ह्यूकडे लक्ष द्या भाई. बाकी काय नाही. बुकिंग इथं अर्ध्या लोकांनी पण केली आहे भाई. क्रेझी मजा येते. आता थोडं फेस वॉश वगैरे करतो. थोडंसं रिलॅक्स होतो. मग नंतर मस्ती वगैरे आम्ही करू शकते. जे काय ॲक्टिव्हिटी तुम्हाला सर्व काय दाखवतो. आणि उद्या जाणार आहे मनाली नंतर सोलंग व्हॅलीनंतर मग अंजनी महादेव टेम्पल आहे तिकडे आम्ही जाणार आहे. तर तिथं जे गोष्टी सर्व दिसतील किंवा एक्सप्लोर करू ते सर्व तुम्हाला दाखवतो. जीता था जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की. अरे भाई क्या ए बाबा है काय ऍडजस्ट फॅन. तर गाईस गुरुद्वारेमध्ये आम्ही गेलो होतो ना तिथं मस्त मजा आली. काय एक नंबर जेवण वगैरे. आणि तिथलं इथे आवाज जाम येते. तसंच आता अपडेट आली अमरनाथची की तिथं सर्व क्लिअर झालेलं आहे आणि वेदर पण पूर्ण क्लिअर आहे. तर जर आमचं हिमाचल फिरून झाल्याच्या नंतर पण आम्ही तिकडे जाणार आहेत. आता ते बघू की 27लाच कळेल आता आमची ट्रिप बनते की नाही. कारण की आमच्याकडे ऑलरेडी मग त्याच्यानंतर 6 दिवस असतीलच. मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवू की कुठं आमचा प्लॅन बनतो आहे कुठं नाही. कारण की आमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर अमरनाथ आणि वैष्णवी देवी. मग त्याच्यानंतर अमृतसर पण आहे कारण की चंदीगडवरनं आमची तिकीट आहे. तर बघू कसं काय होतं आहे. मग गुरुद्वारेमध्ये पण एक मस्त जेवण वगैरे होतं. तिथं दर्शन वगैरे पण व्यवस्थित झालं आणि एकदम मस्त वाटलं. काय पण बोला इथला नेचरच खूप वेगळं आणि त्यांचं राहणं वगैरे पण खूप भारी आहे. मला तर खूप आवडलं. मी फर्स्ट टाईम एक्सप्लोअर केलेलं. आणि थंडी वगैरे जम्मूमध्ये तर खूप गरमी होती. बाबा बोललो गेलो फुल गरमी.
बाबा प्लीज डायरेक्ट येशाल तर पठाणकोटवरनं डायरेक्ट इथे हिमाचलला येत असेल ना तर इथं जा डायरेक्ट, कारण की जम्मूवरनं तर खूप उलटं पडतं ते आणि खूप वेळ लागतो, 10-12 घंटे लागतात. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. तर तसंच आपला डे 3 चालू झाला आहे कसोलमध्ये. आणि हे बघा यांच्यामुळे लेट झालं, यांच्यामुळे. हां हे काय फालतूगिरी, असे कपडे, हे काय मॅनेजमेंट आहे हे गुड मॉर्निंग यांची लेट. तर मित्रांनो हे बघा, आणि हा अर्धा तास आंघोळ करतो आणि कपड्यांना बोलतो 5 मिनिटात. हे चल बंद झालं, हिट झालं ते. तर मित्रांनो बघू आता किती वेळात आता तिकडे पोहोचतो. तर गाईज आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय, कारण की डे 3चा ब्लॉग आपण उद्यापासून चालू करू, कारण की हा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे मी विचार केला की हा इथंच एंड करू. तर गाईज चॅनलला काय करायचं आपल्या, लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. भेटू बाय. नक्की भेटू.